शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी 29 मार्च रोजी निधन झाले. वयाच्या 76व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज दुपारीच पेझारी येथील शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या त्या 3 वेळा आमदार होत्या. 1999 मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. मीनाक्षी पाटील यांना त्यांचे वडील प्रभाकर पाटील यांच्याकडून राजकारणाचा वारसा लाभला होता. शालेय जीवनापासूनच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. राजकारणात येण्याआधी त्यांनी पत्रकारितेतही काही काळ काम केले. वाचनाची प्रचंड आवड असल्याने त्यांचे वक्तृत्व समृद्ध झाले होते. शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील त्यांच्या या भगिनी होत्या, तर शेकापचे नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. मीनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून शोक प्रकट केला जात आहे. एक अभ्यासू नेत्या अशी त्यांची ख्याती होती. मीनाक्षीताईंच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील एक कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.